सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मखमलाबाद रोड महादेव कॉलनीसह विविध भागात पाणी व रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले। अनेक वर्षांपासून हंडाभर पाण्यासाठी स्थानिक नागरिकांना वणवण करावी लागत आहे। काही भागात तर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही कृत्रिम पाणी टंचाई भासून ठेकेदारांचे खिसे गरम करण्याचे काम मनपाकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केलाय। आव्हाड यांच्या सोबत बहुसंख्य महिलांनी आज दिनांक 20 मे रोजी दुपारी 3:30 वाजता पंचवटी मनपा कार्यालयात जाऊन विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांची भेट घेतली आहे व विविध समस्याबाबत निवेदन दिले। श्रीकृष्णनगर, समर्थनगर, महादेव कॉलनी, घाडगेमळा, कर्णनगर, महाडा कॉलनी, मानकरमळा, मखमलाबाद रोड अशा अनेक ठिकाणी पाण्याच्या टंचाईला नागरिकांना सामना करावा लागत आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास पंचवटी विभागीय मनपा कार्यालयात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। राहते आमच्या इकडे अजिबात पाणी येत नाही। पाण्याचा टाइम देखील नियोजन नाही, पाण्याचं त्यांच्याकडे रस्ते खूप खराब आहे। आमच्यावर विकट टँकर सुद्धा येत नाही, विकत्रीचा टँकर। शाळेच्या बस येत नाही, टँकरवाला बोलतो रस्ते खूप खराब आहे, त्यामुळे टँकर येतच नाही आमच्याकडे। आणि जर आम्हाला नगरपालिकेने जर काही सहकार्य केलं नाही तर सुरेश आव्हाड यांच्या मार्फत आम्ही मोर्चा करू आणि हे आंदोलन करू। महानगरपालिकेची मुदत संपून तिथं प्रशासक आहे आणि प्रशासक केवळ आणि केवळ लोकांच्या घरापुढे ढोल वाजव आणि पाणीपट्टी वसूल कर, घरपट्टी वसूल कर एवढंच काम करतं आहे। मात्र खऱ्या अर्थाने पाणी कुठे मुरतं आहे याचा जर आपण विचार केला तर आज नाशिकला धरण उशाला कोरड घाशाला अशी परिस्थिती झालेली आहे। नाशिकमध्ये अनेक भाग असेल ज्याच्यामध्ये पंचवटीमधील नवनाथ नगर असेल, आमचं समर्थनगर असेल, त्याच्यानंतर तांबेमळा असेल, रॉयल टाऊन असेल, श्रीकृष्णनगर असेल, विद्यानगर असेल, असे अनेक भाग सांगता येईल की जिथे आजही प्यायला पाण्यासाठी एक हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण करत फिरावं लागत आहेत आणि लोकांना त्या एक हंडाभर पाण्यासाठी त्यांची पायपीट करून कुठेतरी ओढे नाले पाटावर जाऊन पाणी घेऊन यावं लागत आहे। इथं बाजूला नवनाथ नगरमध्ये एक बाजूला असलेल्या विहिरीमध्ये देखील पाणी घेण्यासाठी काही लोक गर्दी करत आहेत। म्हणजे आपण कुठे खेड्यापाड्यात आलो आहे की काय अशी परिस्थिती झालेली आहे आणि ही परिस्थिती केवळ आणि केवळ नाशिक महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे। आपण जर बघितलं असं तर एकीकडे गॅसच्या पाईपलाईननी लाखो रुपये गोळा करून तिकडे रस्ते खणलेले आहेत आणि ते रस्ते देखील दुरुस्त होत आहेत। अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्त न झाल्यामुळे रस्त्यांचे अपघात होत आहेत, रस्त्यावर गाड्या पडत आहेत, लोकांना त्यांच्या स्वतःच्या बंगल्यामध्ये गाड्या लावायला सुद्धा जागा राहिलेली नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आपण मखमलाबाद रोड घ्या किंवा आजूबाजूचा परिसर घ्या, सगळं शहर हा खड्डेमय झालेला आहे आणि त्याच पद्धतीने पाण्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की नाशिक महानगरपालिकेवर अनेकदा आम्ही जुने भांडे करून मोर्चे नेलेले असतील, बिसलेरी पाणी त्यांना भेट दिलेली असेल, अनेक वेळेस पाण्यासाठी हंडा आंदोलन केलेले आहे, परंतु याकडं सपशलच्या या नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डोळेझाक केलेली आहे आणि केवळ कुंभमेळ्याच्या नावाखाली कसा निधी लाटता येईल याकडे यांचं लक्ष आहे। आज आपण जर बघितलं असेल तर यांचं असं म्हणता येईल की बाबा आग सोमेश्वरी आणि बंब त्र्यंबकेश्वरी अशी परिस्थिती यांनी करून ठेवलेली आहे। पाणीपट्टी वसुलीसाठी करोडो रुपयाचे ठेके इकडं पर्सनल लोकांना देण्यात येत आहेत असं त्यांनी घाट घातलेला आहे आणि एकीकडे पाणी पुरवठा करायला एक हंडाभर पाणी लोकांना मिळत नाही आणि बिलं जर बघितलं असं तर आवाजच्या सवय दिलेल्या आहेत। मी यामार्फत नाशिक महानगरपालिकेला सांगू इच्छितो की जर लवकरात लवकर नाशिक शहरातील पाणी पुरवठा जर सुरळीत झालेला नाही, आमच्या नवनाथ नगर असेल किंवा हा पंचवटीतला प्रभाग क्रमांक 6 असेल, उदय महादेव कॉलनी असेल, इकडे जर पाणी पुरवठा झाला नाही तर आम्ही यापुढे असहकार आंदोलन करणार आहोत। कुठल्याही प्रकारचं पाणीपट्टी घरपट्टी भरल्या जाणार नाही आणि जे अधिकारी येतील त्यांना आमच्या स्टाईलनी उत्तर दिलं जाईल आणि यानंतर आम्ही इथे मोठ्या प्रमाणात हंडा मोर्चा घेऊन येऊन रस्ता आंदोलन करून, ठिय्या आंदोलन करून हा आम्ही इथे इशारा देत आहोत। याचा जर लवकरात लवकर त्यांनी जर कायदेशीर मार्गाने जर प्रश्न सॉल्व्ह केला नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा देखील आम्ही इथे इशारा देत आहोत।